तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा. अरे आम्हाला अरे थांब जरा पोरं चड्डीवर फिरू दे ना, मी दाखवतोय थोडी, मी फिरवतोय थोडी भाई, मी कॅमेरा नाही फिरवते, टेन्शन नका घेऊ. फिरव त्याच्या फिरव भाई त्याच्या फिरव बघू कोणाचे पॉड्स मोठे. आता वाजलेत रात्रीचे 2:30. आम्ही आलो लास्ट ब्लॉग अनुसार आपण आलेलो 12:30 वाजता. आता आम्हाला जायचं कोलुकुमलाई पीकच्या राईड साठी निघायचं तर आहे, पण आम्हाला गाडीची बुकिंग भेटली नाही आणि रात्री. आता त्याचा आपला 90% चान्स आहे की नाही आम्हाला. हा, 90% साठी आम्ही चाललोय 1.5 तास लांब ड्राईव्ह करत. पण इथून 40 किलोमीटर थंडीत 15 डिग्री मध्ये राईड करत जायचंय. आणि त्याचा आउटपुट माहित पण नाही आम्हाला की जाणार आम्ही डोंगरावर नाही जाणार. जर डोंगरावर आम्हाला जीप नाही भेटली जायला तर मग आम्हाला परत 40 किलोमीटर थंडीत चालवत घरी यायचंय. निसर्ग आणि सुजल हे 2 कॅन्डिडेट्स आहेत आमचे, जे अजूनपर्यंत चड्डीवर फिरतायत. गॉड नोज वाय. 5 मिनिट मागतायत. ओके, 5 मिनिट मागतायत रेडी व्हायला. हा, आर्यनला रात्री 2:30 वाजता सनस्क्रीनची गरज का पडते? ओके, पॅराशूट कोकोनट ऑइल झालेलं आहे जॅम. आता ह्याला गरम पाण्यात ठेवावं लागणार आहे. निघालोय आम्ही आता कोलुकुमलाई जायला. सगळ्यांनी आता बघा, स्वेटर, माझी कानटोपी, वर हेल्मेट, स्वेटर, आतमध्ये टी शर्ट आहे, स्वेटर, शर्ट आतमध्ये एक शर्ट आहे, त्याच्या आतमध्ये एक टी शर्ट आहे, बलक लावा आहे, हेल्मेट आहे, जीन्स, शूज, एकदम प्रॉपर सगळं आउटफिट. त्यांनी पण जॅकेट विकेट सगळं घातलेलं आहे. आणि ह्या जो स्टीप आहे तुम्हाला आम्ही दाखवलाय आधीच्या व्हिडिओ मध्ये. आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं. गाड्यांसाठी एवढा रिस्की आहे तो स्टीप. खूप रिस्की आहे भाई. कारण असा विषय ना, ब्रेक दोन्ही दाबले ना तरी पण गाडी थांबवायला मागत नाही बिलकुल. तर आता असा सीन झालाय. आम्ही आलो इथे कोलुकुमलाईचा पिकअप पॉइंट आहे हा. इथून सरळ वरती जातात इथून. तर आता आम्ही ऑनलाईन बुकिंग नाही केलं. आता आम्हाला तर वाटलेलं की इथे डायरेक्ट येऊन बुकिंग होईल, पण इथे तसा सिस्टम नाही, ऑनलाईन बुकिंग करावी लागते. त्याच्यामुळे आम्हाला एक पूर्ण गाडी नाही भेटली. आम्हाला आता शेअरिंगने जावं लागणार. शेअरिंग म्हणजे 2 लोक आमचे, सुजल आणि निसर्ग, गेलेत पुढे दुसऱ्या गाडीत आणि आम्ही या गाडीत बसलोय. मित्रांनो हे बघा, काय बघा मित्रांनो काय बघा जरा तुम्ही बघा. तुम्ही आता याचं तोड बघा. तुम्हाला काय दिसतं तुम्ही सांगा फक्त मला कमेंट सेक्शन मध्ये. बापरे बाबा, पाणी आणायला पाहिजे. गेलो कामातून थोडा पडलो तर काही शपथ. थोडी ट्रेकिंग आहे. त्या ट्रेकिंग नंतर तुम्हाला हे दिसणार. आईला काय व्ह्यू आहे भाई. आई शपथ, लिटरल ढगांच्या वरती भाई, लिटरल ढगांच्या वरती. आर्यन कसं वाटतं भाई? थांब जरा, इथे ऑक्सिजन खूप कमी असणार. आणि त्यात आपण पळालो भाई. त्यात फर्स्ट एड किट आतमध्ये. आई शपथ. हा मित्रांनो, हे 1 तासाचे हे जी दगड दिसतात ना असे, ह्याच्यापेक्षा 4 गुणा मोठे दगड. त्याच्यावरून नाचत नाचत जीपमधून येऊन 1 तासाची तशी जीप राईड होती. आणि आम्ही पोचलोय कोलुकुमलाई पीकला. आणि इथून नजारा हा बघा. बापरे भाई, लिटरली अनरियल आहे भाई. काय बोलता भाई लोक, कसा नजारा भाई. दे पाणी दे. प्रॉपर सनराईज दिसतो इथून. आणि ही जी जागा आहे ती ढगांपेक्षा वरती आहे. लिटरली जेवढे पण क्लाउड्स आहेत त्याच्यावरती हे डोंगर्स आहेत. आणि त्या डोंगरापैकी एक डोंगरावरती आपण उभे जातात. आणि हा काय क्रेझी सनराईज दिसतोय भाई. काय क्रेझी सनराईज आहे. आम्ही रात्री 2:30 वाजता निघालोय भाई. 2:30 नाही, 2:45.
तेच ते 2:30 पावणे 3ला निघालो आम्ही स्कूटर घेऊन रात्रीच्या अंधारात 50 किलोमीटर ट्रॅव्हल केलं भाई. एवढ्या थंडीत ते खूप टर्नी रस्ते प्लस अप्स अँड डाऊन्स आणि भाई 13 डिग्री सेल्सिअसमध्ये बेकार. 2.5 ते 3 तास ना 3 तासाचा ट्रॅव्हल करून आम्ही इथे पोहोचलो. त्यानंतर 1 तास जीपमध्ये भाई दगडांवरून जीप उडवत आली आणि नंतर आम्हाला भेटते हा नजारा. भाई एवढा भारी नजारा आहे ना हा. एक नंबर फायनली सनराईज झालाय प्रॉपर. सूर्यदेवता एकदम समोर आहेत आमच्या. हा व्ह्यू बघा भाई साहब, पागल होऊन जाईल भाई माणूस हे बघून. आणि ते लोकांची गर्दी किती आहे फक्त हा व्ह्यू बघायला. लोकांनी रात्रभर ट्रॅव्हल करून आलेत हा एक व्ह्यू बघायला. हे बघा एकदम फ्रंट व्ह्यू दाखवते तुम्हाला, एकदम प्रॉपर फ्रंट व्ह्यू. काय भारी वाटतंय भाई साहब. एकदम अशी चादर आहे क्लाउडच्या चादरच्या वरती नोकिले डोंगर, त्याच्यावरती आपले सूर्यदेवता. हा आर्यन आपला फोटोग्राफी जरा खूपच झूम होतोय. हां आर्यन फोटोग्राफी करतोय. माझे फोटो काढलेत त्यांनी, मी त्याचे काढलेत. बाकी सगळे आमचे आहेत. आता वाजलेत 6:45. आमच्याकडे 7:30 पर्यंत टाइम आहे. 7:30ला आम्हाला खाली जायचे जीपनी परत आदळत. हा ना भाई, खूप जास्त शॉर्ट आहे भाई जीपचा. खूप सुंदर आहे रे, खूप सुंदर आहे. कॅमेरा नाही जस्टिस करत. खूप नाही, कॅमेरा ऍक्च्युअली जस्टिस नाही करत भाई. हा हे बघा अशा गाड्या असतात खालून वर यायला. आणि हा जो रस्ता दिसतोय इथून जरा चढून वर जायचं आणि वर जाऊन तो व्ह्यू पॉइंट आहे. चांगला व्ह्यू तसं इथून भेटेल, काय नाही एवढं. पण तुम्हाला अजून चांगला व्ह्यू पाहिजे ना तर तुम्हाला अजून 700 रुपये भरून वर जावं लागणार तिथं. अशी कुठे करूया. हेच तर माझ्या आयुष्यात, एवढ्या थंडीमध्ये शेकोटी. थोडं जवळ येऊन बघा, भारी वाटतंय. मस्त वाटतंय भाई. पुष्कळ तुला बरं वाटत असेल ना, खूपच जास्त बरं वाटत असेल. तिथं हालत खराब झाली आहे थंडीने. काय पण बोला, इथे पहाड़ों में आकर चाय पीने का मजा ही कुछ और है. आणि हा रावणचा विलन का वाटतोय? तर मित्रांनो आता जरा गेट रेडी विथ मी बघा 2 मिनटं 1 सेकंड. हां तर आता आम्हाला आमच्या ड्रायव्हरने टाईम दिलेला 7:30चा. आता झाले 7:30ला 1 मिनटं बाकी आहे. तर जातोय आम्ही जिथे गाडी घेतली होती, म्हणजे घेतली नव्हती, जिथे सोडली होती तिथं आम्हाला बोलवलं आहे. निघतो आम्ही. हे चहा पिलेलो आहे. चहा भारी होती, पण फक्त तू साखर कमी घेतली म्हणून तुला जरा वाईट वाटलं. हां मग ओके होती, चहा मस्त होती. हां हे बघा, स्वच्छता सगळीकडे मेंटेन केली पाहिजे. तुम्हाला जर माहीत नसेल तर आम्ही ट्रेनमध्ये पण प्रॉपर बीन बॅग वापरल्या होत्या कचऱ्यासाठी. एवढे आम्ही सिविक सेन्स लक्षात घेऊन चालत असतो. काय बोलतो? कचरा करायचा नाही कुठे. आणि एवढी खूपसुरत जागावरती कचरा करून काय भेटणार आहे आपल्याला? रिअल हाईस्ट इज टू 5 hours. गाडी नाही, हाईस्ट बिस्ट काय नाही. आपल्याला तर बोललेलं इथे यायचं, इथं आलोय आपण. आता तो येणार आणि कॉल करायला बोललेला असं. तो आर्यन कुठे आहे? आता आम्ही चाललो खाली. आता इथे नेट नाही तर काय सर्च करता येत नाही. खाली जाऊन बघतो काय इथे ना आपली गाडी. नाही ही नाही. आय शुड हो भाई, यूट्यूबवरती एक व्हिडिओ नाही आपली, पण 4 ते 5 लोक तरी विचारून झाले ॲटलिस्ट. गाडी ना ह्याच्यामधली एक पण नाही ना. काय शोधलं, कशाने ओळखलंस? हा येस, ही बघितली का? हां ओके जाऊ द्या. आता काय प्रिफर करा की ऑनलाईन बुकिंग करू शकता. ऑनलाईन बुकिंग करा. 1 हफ्ता आधी तरी ऑनलाईन बुकिंग करून ठेवा. 1 हफ्ता नाही केला 2-3 दिवस आधी तरी करा ॲटलिस्ट. कारण इथे गाड्या फुल होतात आणि गाड्या फुल झाल्या तर जे लोक नंतर कॅन्सल करतात ना त्यांचे सीट अवेलेबल राहतात फक्त गाड्यांसाठी. आणि त्यांची सीट अवेलेबल झाली की मग तुम्हाला मग डिवाइड होऊन आला ना. तुमचा ग्रुप एका गाडीत येऊ नाही शकत आणि एका गाडीत मॅक्झिमम 6 लोक बसतात. एवढं लक्षात ठेवा.
आणि मी 5 होतो, त्यात पण आम्ही स्प्लिट होऊन आलो 3-2 मध्ये. हे आणि निसर्ग वेगळ्या गाडीत आलाय, मी पुष्कर आणि आर्यन वेगळ्या गाडीत आलोय. आणि बोललं जातं की हे हायेस्ट पीक आहे जिथे टी प्लांटेशन आहे. हा, टी प्लांटेशनचा हायेस्ट पीक आहे हे. कसं करतात लोक काय माहिती. बघा मित्रांनो, एवढं खतरनाक रस्ता आहे लोक मला पिकला यायला. आणि हा बघा तर मित्रांनो, चालू गाडीत आम्हाला थांबवलंय मध्येच आणि ड्रायव्हर सर बोललेत की इथून असं थोडासा ट्रेकिंग आहे, छोटा छोटा एकदम रस्ता. इथून चालत जाऊन तुम्हाला जॅग्वार माउंटेन दिसणार. हा, चढणं इझी आहे ॲक्च्युली, उतरणं खूप मुश्किल आहे. हो, काय व्ह्यू आहे भाई इथून, एक नंबर. जॅग्वार कुठे? जॅग्वार हा माझं इथं नाही. जॅग्वार कुठे आहे? पुढे असणार अजून. हा, आर्यन दिसतोय. हा, काळे बुटेच आर्यन. हालत खराब ना, लो ऑक्सिजन. हा, श्वास घेतोय फक्त, बाकी काय नाही. अरे ते थोडा विषय होतो ना रे, हाईटवरती ऑक्सिजनचा, आणि त्याला तर अस्थमाचा प्रॉब्लेम आहे थोडा. थांबून घ्या रे. वर येऊ नको. नाही, वर तर येणार तो. असं कसं? जॅग्वार नाही बघितला अजून. जॅग्वार बघायचं तर चढावं लागणार भाई. पुष्कर भाऊ सध्या तरी ड्रायव्हरवर भडकत आहेत, कारण पुष्करच्या हिशोबाने इथे जॅग्वार सोडा म्हैस पण दिसत नाही, असा पुष्कर बोलतोय. तर म्हैस तर नाही दिसली पाहिजे सध्या, म्हैस बघायला तर आलो पण नाही. होपफुली जॅग्वार दिसेल. अरे हा, जॅग्वार पॉईंट इथे तर दाखवत आहे बघा. वेअर इज इट? जसं आम्हाला कळालं, आम्ही चुकीचं नाही चाललोय. जॅग्वार पॉईंट पुढून आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. चला. मी काय बोलतो, राहू द्यायचं का जॅग्वारला? अरे 5 मिनिटं इथून बाकी बोलले. चला आता. एवढा आलोय तर. हा, गुगलवर पण दाखवल्या पाहिजे जॅग्वार पॉईंट. तो त्याला शिकार मिळाला नाही, गेला होता ते. जॉ ड्रॉप झाला वाटतं. जॉ ड्रॉपिंग परफॉर्मन्स केली. अरे त्याने जास्त कडक. हा बघा, हा जॅग्वार पॉईंट आहे. हा जॅग्वार आहे. लोक मी काय जोक मारते. हा कोण आहे काय माहित. तो जो जॅग्वार पॉईंट होता, तो जॅग्वार सारखा तर बिलकुल नव्हता. जॅग्वारपेक्षा ॲटलिस्ट एक मांजर दिसली असती ना तरी चाललं असतं, पण तो कतई वायात होता भाई. डिसअपॉइंटिंग. आणि त्याच्या नादात आम्हाला तेवढा उशीर झाला तिकडे, कारण खूप वर खाली ट्रेकिंग होती बरीच, 10-15 मिनिटाची. तर हा, ट्रेक मस्त होती, पण ट्रेक केल्यानंतर रिझल्ट पण चांगला पाहिजे ना भाई. तो दाखवलेला ना डीपी मध्ये, तू जॅग्वार दिसत होता आपला. अरे मग मला वाटतं ना जॅग्वार तो जुना बूट असणार जाम, ते आता जरा तुटलं फुटलं असणार. जॅग्वार जरा म्हातारा झाला. मग अरे जरा पाय तुटला आले का? आलो. सॉरी सर, सॉरी. हा, तर आता आपण आलोय इथे लोकहाट टी फॅक्टरी, जी कोलुकुमलाई सोडलं की लगेच इथे पुढे लागते, गॅप रोडच्या आसपास. गॅप रोडच्या पुढे ही टी फॅक्टरी बघा. एवढी मोठी टी फॅक्टरी आहे, पण आम्ही टी फॅक्टरी फिरलो नाही, कारण 250 रुपये टू मच टू टेस्ट अ टी. बट आम्ही कंपनीला कॉन्ट्रीब्यूट केलंय. आम्ही तेच 250 रुपीजमध्ये थोडे पैसे ॲड करून चहा विकत घेतली. चहा पावडर विकत घेतली आहे. हे बघा, ही वाली सुपिरियर क्वालिटी चहा. ही आहे सुपिरियर क्वालिटीची त्यांची चहा. ब्रँड आहे लोकहाट.
लॉकहार्ट जो ह्याचं नाव आहे टी त्यांच्या फॅक्टरी. टी फॅक्टरीज आणि ते क्लेम करतात की ते एकदम प्रीमियम क्वालिटीची ही जी चहा आहे हा. ही इंडियामध्ये इंडियामध्ये supply नाही करत ते सप्लाय लोकं. नाही करत. लाईक दुसऱ्या चहा आहेत ज्या ते लोक त्या दुसऱ्या अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। अब फैमिली फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये। अरे भाई अरे ते ब्लॉग चालू आहे ना. हा ना भाई. तुझं काय मत आहे? पण मधून मध्ये मध्ये नाही बोलायचं, येऊन बोलायचं. तर ते लोक असं क्लेम करतात की ही चहा ते लोक इम्पोर्ट करतात आणि सुपिरियर क्वालिटीची आहे, बट अजून वेगवेगळ्या चहा आहेत इम्पोर्ट नाही करत रे, इथेच बनवतात. बनवतात आणि कोणाला देत नाही. हा देत नाहीत, एक्सपोर्ट करत असतील. अरे सॉरी एक्सपोर्ट करतात. सॉरी एक्सपोर्ट करतात. हा, इंडियामध्ये सप्लाय नाही करत. काढायचं मला ही आम्हाला पडली 324 रुपयाला 200 ग्राम हा आणि निसर्गनी घेतला 600 ग्रामचा मोठा डबा. हा ते पण आहे, म्हणजे तुम्हाला क्वांटिटी वरती आहे, हा. तुम्हाला क्वालिटी वरती आहे, खूप काय काय ऑप्शन 600 ग्रामचा 270 ला आणि घेतला जर त्यांनी. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही फॅक्टरी टूर पण करा, कारण चहाची टेस्ट करायला मिळते. हा नाही प्रॉपर सगळ्या टाईपच्या चहा आणि तुम्हाला बनताना पण दिसणार की कशी बनते चहा. दोन्हीकडे त्यांचं लक्ष नाही, चायची गोली गोणी येऊन जाते. हा सुधारणार नाही कधी, याचा इग्नोर करा. अरे तुला कसा कसशील रे बाई. आज गाईज उठावर पाणी पाण्याची काय गरज होती? वाजलेत 12 दुपारचे 12 वाजलेत, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही 12 तास झाले ट्रॅव्हलच करतोय. कारण झोपलो नाही. कारण झोपलो नाहीये फर्स्ट, आणि सेकंड की 2च तासाचा रेस्ट घेतलाय घरात येऊन. तो पण रेस्ट म्हणजे तुम्ही बोलू शकता बसलोय किंवा आणि आवरलोय. आंघोळ गेली बस, बाकी काय नाही गेले आणि आम्ही. नुसतं फिरतोय, नुसतं नुसतं येड्यासारखं फिरतोय. फिरतोय. आता पण फटाफट. हा ब्लॉग घरी नाही दाखवू शकत, का 2 तासच फिरलो. हा मग इट इज व्हॉट इट इज भाई. It is what it- मम्मी, हे मी you are बोलतोय, not allowed अर्पित, to watch. लुक्क वेला आता लुक्क वॉटरफॉल. हा हे बघा आम्ही आलोय लक्कम वॉटरफॉल्सला, जो की एराविकुलम नॅशनल पार्कच्या आतमध्ये येतो. पण आम्ही एराविकुलम नॅशनल पार्कला गेलो नाही, कारण टाईम खूप कमी आहे आता. ऑलरेडी 1:30 वाजून गेला आहे. वॉटर टेस्टिंग झालं, वॉटर टेस्टिंग. मग काय भाई नैसर्गिक. माझा वॉटर फास्ट चालू आहे. माझी वॉटर फास्ट चालू आहे भाई. मी पाणी नाही पिते, गेल्या 2 तासापासून मी पाणी नाही पिते. सोबत तो भाई साहब, हा बंदा बघ कसा चाललाय. तो ब्लू वाला बघ, ब्लू टी शर्ट वाला. आई शपथ आहे पडला, आई शपथ. पाणी बघा भाई किती क्लिअर आहे. दगड दिसतात भाई लिटरली पाण्यामधले. दगड क्लिअर दिसतात, एक एक दगड. हा ये ना इथपर्यंत. चला भाई मला दाखवतो वॉटरफॉल, जरा जवळून दाखवतो. ऐक थोडस स्लिपरी बिलकुल नाही, पण विंदात जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा आर्यन कुठे माहिती आहे? आर्यन तो बघा, आर्यन. आर्यन इकडे फोटो काढायचा, फोटो. हा बघा, हा बघा, हा ना ऑलमोस्ट पडायला आलेला, ऑलमोस्ट पडता पडता राहिलाय हा. पण अंगात एवढे किड आहेत ना. ए पडशील. आरामात ये, आरामात ये. एक तर ऑलरेडी एवढी थंडी आहे, आता थंड पाण्यात गेल्यास. थंड पाण्याचा विषय नाही, वाळू का चुकवा इथे खाली. इट्स केरला ब्रो. काय करतोय हा यालाच माहिती. वाळू खा खा खा, खाऊन टाक, खाऊन टाक, काय नाही होत.
तर आता वाजले सकाळचे 5:30 वाजायला आलेत आणि काल संध्याकाळी जो वॉटरफॉल नंतर ब्लॉगिंग केली नाही आम्ही, कारण खूप दमलो होतो. जेवण वगैरे उचललं आम्ही, उचललं म्हणजे विकत घेतला आणि घरी आलो. घरी पण एक तर गाड्या सबमिट करून चालत यायचं होतं बस स्टॉपपासून इथपर्यंत. भाई खतरनाक रस्ता होता, जो तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये खाली उतरताना बघितला, तो आता चढत आलो आम्ही वरती. आणि आता घरी जायला परत तो खाली उतरून जायचा आहे. विच इज 1.1 किलोमीटर आणि खूप जास्त. हा 1.1 किलोमीटर आणि एवढं लगेच घेऊन जायचंय. भाई कसं जाणार काय माहित, पण जायलाच लागणार असं तरी. हे बघा मित्रांनो, फायनल बाय बाय आपल्या घराला. आम्ही ऑफिशियली तर ट्रिप संपली आहे आता. इथे मुन्नारमध्ये तर नाही राहते आपण, चाललंय मुंबईला परत निघालोय. सगळ्यांची तयारी झाली आहे. 2 दिवस कसे आले आणि कसे गेले. हा ते तसं असतं भाई, 2 दिवस कसे आले कसे गेले कळत नाही. एवढा स्लोप उतरून आम्ही फायनली कसं पोहोचलोय भाई. एकतर हा आर्यन आणि पुष्करचे बॅगा भाई खूप वजन, त्यात पण त्यांनी पुढे मागे घेतलेला. नो व्हील्स व्हेकल हा नो व्हील्स व्हेकल. हे जे चाकावाले व्हेकल्स आहेत ते बरोबर आलेत. लगेज व्हेकल्स नाही. व्हेकल्स नाही येस व्हेकल्स. बसलोय आम्ही बसमध्ये आता. पण आता विषय असा आहे की आता इथे आम्ही बसलोय मुन्नारवरून आणि आम्हाला उतरायचं आहे अडीमलीला परत, आणि बस चेंज करावी लागेल. थोडा सीन आहे पण होऊन जाईल. 6:30 आले आताशी जस्ट. आणि आज शहीद होताना दिसतोय मला हळूहळू. बाहेरची काय स्माईल आली आहे बेकार. ते सेड की 9 वाजता आपण अडीमलीला पोहोचू. अडीमलीला 9 वाजता कसा पोहोचणार? अडीमली एवढा जवळ आहे, 6:30 वाजले, एवढा टाइम लागतो अडीमली जायला. हा ना, 10 वाजता. हा तेच तर 6:30 झाले आता. 7:30 पर्यंत पोहोचू. नाही 7:30 पर्यंत पण नाही पोहोचत, लवकरच पोहोचू, 7च वाजतील. तर आता आम्ही निघालो अलुवावरून मुंबईकडे. हा माझ्यासोबत उभा आहे सुगल बोबस. पुष्कर, हा पुष्कर इथं. पुष्कर तर नशीबडं चांगलं ना, लोअर भेटलंय. ॲक्च्युली ना आम्ही खूप स्ट्रगल केल्यानंतर पोचलो अलुवाला. आम्ही 9-9:30ला अलुवाला पोचलो होतो तसं सकाळी. पण असं सीन झालं की आर्यनची बॅग राहिली बसमध्ये आणि ती बस निघून गेली पुढे. आणि आम्ही नंतर मग आम्ही पोलीस भेटले आम्हाला. आम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केला, पोलिसांनी मग फोन बिन केला. त्यानंतर आम्ही परत 30-40 किलोमीटर पुढे गेलो बसनी. ज्या बसमध्ये राहिला होता ना त्या बसनी पुढे जाऊन बस एका त्यांच्या कुटमंगलम नावाचं बस स्टेशन होता, तिथे त्यांनी बॅग उतरवून ठेवून दिली. आणि मग आम्ही जाऊन ती कलेक्ट केली आणि मग परत रिटर्न आलो. रिटर्न येता आम्हाला 1 वाजला समथिंग. नंतर मग आम्ही थोडं खाल्लं आणि आता ट्रेन आमची 2:15ला निघाली ऑन टाईम अलुवावरून. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आम्ही आता आलो आहे कुडाळ क्रॉसला. कुडाळ क्रॉसला आणि पूर्ण रात्रभर जे झोपलो आहे भाई साहेब, मेल्यासारखे पडलेलो ट्रेनमध्ये. मी किती 11 वाजता काहीतरी झोपलो, 11, 11:30, 12ला झोपलो मी. 12 ते डायरेक्ट 7 वाजता. हात घासतोय सकाळ सकाळी भाई. मसाला चहा तर गरजेची आहे फुल एवढ्या थंडीत. आर्यननी घेतली आहे कोणती अद्रकवाली चाय. तू पण घ्यायची ना कॅपेचिनो? हा रत्नागिरी चहा. तर आता हलवावरून निघालो होतो आणि आता पोहोचले पनवेलला. निसर्ग भावने डिसाईड केलं की पनवेललाच उतरतो, कारण मला इथून नेरूळ जरा जवळ पडतं. काय तुला ट्रिप कशी होती बाबा? एकच नंबर भाई, एकच नंबर ट्रिप होती. वेल प्लॅन. थोडा खर्च झाला ते ठीक आहे, पण ठीक आहे. ट्रिपला आता होणारच खर्च ते. बाकी ऑल ओके. मस्त मजा आली. हे लोक सगळे आलेत निसर्ग बाईला बाय बोलायला. तर बाकी ओळखीच्या म्हणल्या होत्या ट्रेनमध्ये भाई. खूप लोक बोलले आपल्या ओळखी. ऍक्च्युली पॅन्ट्रीकरवाला पण तर भाई आपल्याला पैसे पण नाही पैसे पण देऊ लागला. टपरीवरचा होता आपल्या. चल भाई आरामात जा. आर्यन काढतो तुला. आरामात भाई. हे फूड डिलिव्हरी बॉयचे असेच येत रे भाई. गडबड असते जरा. तर आता आम्ही पोहोचलेलो ठाण्याला. मागे बोर्ड बघू शकता. ठाण्याला आलोय. विषय आला पुष्करच्या गाडीचा 438 बोलवते सगळे, पण आता 450 डायरेक्ट इथे माहीत पडत होतं की 438ची गाडीच नाही कोणती, ती एक्झिस्टच नाही करत. 450 जाऊ मग आपण. एक काम करा, 2 नंबरला जा. गर्दी नाही भेटली तर चढा.
वन नाही तर मग परत तीन नाही हा ते पण सीन आहे रे बरोबर. ब्रिजवर उभं राहिलं पाहिजे. वाला डायरेक्ट हाय 450 ही वाला 450 लिए तर बिला जाते ही 426 आहे आपली ही नाही ही काय ही बाई खालची 426 426 भरून येणार जाम. कॉलेज वाली अरे मग ही घे ना 450. ट्रिप संपली पण तडतड संपली नाही लोकांची. 2-3 लोक केले तुला ट्रिप लगेच मग जाणार आहे. हा हंगामा संपला नाही ट्रिप संपली तरी है ना. हे आता रोजचं चालू होणार परत कॉलेजचं आमचं सीन. तेच तर जाऊ द्या आता. जर तुम्हाला आवडली असेल आमची ट्रिप तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पीस आउट. चला बाय बाय. बाय बाय.